माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ दुपार म्हणेन. तर आमचं आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही, आलेले आहेत आणि एक दिवस पाणीपुरी घेऊन आले. म्हणजे सकाळी स्वयंपाक बनलेला आहे, आता दुपारच्या वेळेस मी भाजी वगैरे बनवली नाही. तेच म्हणत होते यांना की काही खावं वाटलं तर घेऊन या, म्हणजे काजू करी वगैरे घेऊन येतात कधी कधी, तेच म्हणत होते. पण पाणीपुरी घेऊन आहेत, कारण पाणीपुरी जी आहे ना ते सगळ्यांची फेवरेट आहे, मला पण खूप आवडते. तर पाणीपुरी मी काढून घेतलेली आहे आणि हे जे पाणी म्हणजे पाणीपुरीचं पाणी एका वेगळ्या भांड्यात, परत इकडे भाजी, फरसाण, परत कांदे खूप सारं दिलेलं आहे. पण गोड पाणी मी आणायला नको म्हणलेलं होतं यावेळेस, कारण गेल्या वेळेस जेव्हा आणलेले होते ना सगळं नुकसानच होऊन झालं, कोणीच खाल्लेलं नाही, ते अजिबात आवडत नाही गोड पाणी. तर हे जे पाणीपुरीचं पाणी असतं ना, आंबट तिखट छान लागतं, तेच गोड पाणी आवडत नाही तितकं. तर पाणीपुरी ज्याने मी काढून घेतलेली आहे आणि ही आहेत मोबाईलमध्ये बिजी, म्हणजे कुणाचा फोन नाही आला तर काहीतरी बघण्यात बिजी होतात. इकडं घेतलेलं आहे, म्हणजे असंच बसल्या बोर होतं घरामध्ये पुरुषांना. आपण कसं दिवसभर कामात व्यस्त असतो, पण यांच्याकडे काही कामं नसतात, घरात आल्यानंतर फक्त बसायचं काम असतं आणि काही असलं तरी पण त्यांचं करायचं मन नसतं, कारण एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात घरच्या जे पुरुषांना करायला अजिबात आवडत नाही. तर यामधल्या अर्ध्या पुऱ्या मी घेतलेल्या आहेत आणि अर्ध्या मी काढून ठेवल्या दिनेशसाठी. आणि दिनेश म्हणत होता की मम्मी येता मी खाऊन आला, म्हणजे अगोदरच दिनेशने मला विचारलेलं होतं, भालकीला गेला होता आज, येता पाणीपुरी घेऊन येऊ का, पण मी नको म्हणलेलं होतं त्याला. तर तोच तिथे बाहेर खाऊन आला आणि हे एक वेळेस आणि परत पाणीपुरीच घेऊन आलेले आहेत. तर असो, आज पाणीपुरी खायचाच दिवस आहे. अगोदर दिनेश आणायला तयार होता, आता हे पण तेच घेऊन आलेले आहेत. तर पाणीपुरीच घेतलेली आहे, जेवण खाणं काहीच नाही घेतलेलं आहे. आज पाणीपुरीवरच दुपारचं जेवण आमचं होत आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण पाणीपुरी खायला. प्लेट तयार आहे आणि बाकीची कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत, पण कपडे वगैरे काढणं, घडी घालणं ही कामं राहिलेली आहेत, कारण कपडे धुवायलाच मला थोडासा लेट झालेला होता. परत शर्टाचे बटन तुटलेले आहेत, म्हणजे दिनेशच्या यांच्या, ते पण मला लावायचे आहेत. तर ते सगळं मी आता सुरू करणार आहे, म्हणजे दुपारच्या वेळेस आपल्याला वेळ भेटतो सगळी कामं आवरायला, कारण सकाळी वेगळीच घाई गडबड आणि इव्हनिंगला वेगळीच घाई गडबड असते. पण या वेळेमध्ये ना थोडंसं आपण रेस्ट घेतो किंवा ही छोटी छोटी कामं आपण आवरत असतो. तर माझं तसंच आहे, रेस्ट वगैरे घेत नाही, कारण झोपण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो आणि एक वेळा सवय झाली ना दररोज झोपायची, तर त्याच वेळी मला झोप येते, कारण व्यक्तीला एक सवय होऊन जाते आणि मला अगोदर तसंच झालेलं होतं. मी जेवणं खाणं झालं की 12-1 वाजता आपण कामापासून फ्री असतो आणि दुपारचं जेवण जे आहे ते आमचं लेट होतं, म्हणजे 2-2:30 कधी 3 पण वाजतात. तसंच व्हायचं, सगळी कामं आवरली की मग मी 12-1 वाजता थोडंसं रेस्ट घ्यायची आणि मला अशी सवय झाली ना थांबल्या जागी मी झोपायची, असं झालेलं होतं. म्हणजे सवय मोडलेली आहे आता मी, आणि दुपारच्या वेळेत अजिबात मी झोपायचं बंदच केले, कारण तितक्या वेळामध्ये आपली खूप सारी कामं आवरली जातात. तर सगळे कपडे वगैरे मी फोल्ड करून ठेवले आणि ज्या शर्टाला बटन लावायचे होते ते लावलेले आहेत, कारण सकाळी हे होत नाहीत. तर असो ताईंनो, कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार गुरुवार आहे, म्हणजे आज पूजेचा दिवस, म्हणजे पूजेला मला थोडासा लेटच होतो आज, तरी पण आज पूजा मी खूप लवकर आवरली, कारण उद्या आहे वट सावित्री पौर्णिमा. तर आजच मला थोडीफार तयारी करून ठेवायची आहे. आणि हे रात्री केक घेऊन आलेले होते, हानी केक मला खूप आवडतो, म्हणजे केकमध्येही भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण जे क्रीम वगैरे लावलेलं खूप सारं असतं ना ते मला अजिबात आवडत नाही, पण हे जे हानी केक असतं ना खूप आवडतं, माझं फेवरेट आहे. तर रात्री घेऊन आले होते, तर मी खाल्ले आणि बाकीचे उचलून फ्रीजमध्ये ठेवलेले. तर आता दिनेश खायला घेतलेला आहे. दिनेशला पण हे केक खूप आवडतं, म्हणजे जास्त क्रीम नसतं या केकमध्ये, साधं सिंपल असतं आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी. तर दिनेश इकडं केक खाऊन घेत आहे आणि मला दिवसभराची जी ही कामं आहेत मी पूर्ण शेअर करेन. तर एकच म्हणे व्हिडिओ 2 दिवसाचा आहे, म्हणजे कालचं थोडंफार आणि आजचं थोडंफार ॲड आहे यामध्ये. तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर बाबा इकडं जे आहे ना मोडं छान आलेले आहेत, उडीद पेरलेलं आहे आणि उडदाचे मोड जे आहेत ना 4 पानावर आलेले आहेत आणि त्याला खुरपं वगैरे जे आहे ना खुरपायचं असतं आता. पण बाबा जे ना कोळपी असते बघा, ते कोळपी फिरवत आहेत त्यामध्ये, कारण एकदम छोटा आहे आणि छोटं छोटं गवत आलेले आहे त्यामध्ये, त्यामुळे ते माती पण खालीवरी झाल्यामुळे मोड छान येतं, म्हणजे पीठ छान येतं. म्हणून बाबा सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे कोळपी मारण्यासाठी आणि पूर्ण कोळपी मारून झालेली आहे. तर स्वयंपाक पाणी केलं आणि सगळ्यांची जेवणे खाणे झालेले आहेत, म्हणजे आमचा गुरुवारचा उपवास आहे. पूजा वगैरे झाली सकाळी, नंतर मी स्वयंपाक केलं दिनेसाठी बाबासाठी, त्यांचं जेवण झालं, कपडे धुवून टाकले. थोडंसं लवकरच मी आज सकाळपासून ही कामं आवरत आहे, कारण उद्या वट सावित्री पौर्णिमा, तर थोडीफार तयारी मला आजच करावी लागेल. घरं पुसणं म्हणजे फरशी वगैरे पुसणं सकाळी होणार नाही आपल्याला, आणि सणासुदीची आपली एक्स्ट्राची कामं होऊन जातात. तर आता फरशी पुसणं आणि दररोजची ही वेळ हेच आहे, मी यावेळेत फरशी पुसत असते. तर इकडे सोप्याचे कवर जे आहेत ना पूर्ण उडून गेले, कारण का हवा खूप भयानक आहे यावेळेत, तुम्ही बघू शकता. पडदा तर अजिबात राहत नाही, 3-4 दिवस झालं खूप हवा आहे, पाऊस बंद झालेला आहे, फक्त हवा आणि ऊन.
असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे जी पिकं वगैरे आहेत ना शेतात ते अजिबात व्यवस्थित येणार नाही जर वातावरण असंच राहिलं तर. आता इतक्यामध्ये 2-3 दिवसात पाऊस पडलं तर थोडंसं ठीक आहे. तर इकडं मी सोफ्याचे कवर झटकून अंतरलेले आहेत आणि मॉप घेतलेला आहे आणि ते जे मॉप ओढायचं आहे ना ते धरण्याचं स्टँड तेच तुटलेलं आहे. आता काय झालं काय माहिती, नंतर बघूया त्याला फेविकॉल वगैरे लावून मी जुळवणार आहे. म्हणजे साईडलाच होतं ते, काही नट वगैरे बोल्ट तर काही दिसत नाही आहे. अजून मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे आणि मॉपमध्ये मी थोडंसं जे आहे ना लिक्विड घातलेलं आहे, पाणी घातलेलं आहे आणि आता पूर्ण फरशी पुसून घेते. आणि गुरुवार आहे, आणखीन काही खाल्लेलं नाही आहे. म्हणजे सकाळी चहा वगैरे झालेला आहे. नंतर मी अशीच कामात लागले. आणखीन हे पण आलेले नाहीत. आल्यानंतर फळे घेऊन येतात आणि दही वगैरे आम्ही खायला घेतो. तर अगोदर मी इकडे बेडरूममध्ये आलेले आहे कारण इकडची वाईट फरशी आहे ना, त्यामुळे अगोदर मी सुरुवात इकडूनच करते. तर इकडे आलेले आहे. सगळं जेही पसारा आहे खाली ठेवलं तो थोडंफार काढूनच मी पुसत असते कारण तिथं आपला हात जात नाही आहे आणि खूप धुरोळा तिथं जमा होतो. तर पुसून घेतलेला आहे. इकडे स्टँड वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे छोटेसे रूम आहे पण पसारा खूप असतो तिथं. इकडे कपड्याचं स्टँड हे ते खूप सारं ठेवलेलं आहे. किचनमध्ये तर भांड्यानंच भरलेलं आहे. म्हणजे बेडरूम आणि किचन रूम दोन्ही भरूनच असतात भांड्यानं आणि कपड्यानं. असो फरशी मी अगदी इकडून सुरुवात केलेली आहे. किचन आणि इकडची एक्स्ट्राची रूम, परत मी हॉल हे सगळं पुसण्यासाठी म्हणजे पाणी चेंज करणार आहे. बेडरूममध्ये आणि किचनमध्ये हे पाणी घेत असते. परत इकडच्या रूममध्ये व्हाईट फरशी आहे तर तिकडं पण मी पाणी चेंज करून घेत असते कारण पाणी थोडंसं घाण पण होतं आणि तसं तर मॉपनं मला जास्त वेळ लागत नाही आजकाल. अगोदर मी हातानं पुसायची, खिडकी असो, अलमारी असो, दारा असो सगळं व्हायचं. पण आता सकाळच्या वेळेतच मी दार खिडकी जे आहे ना हाणत असते म्हणजे धुळा होऊ देत नाही आहे. आणि दुपारच्या वेळेत मी मॉपनं पूर्ण घर जे आहे ना स्वच्छ पुसून घेते. तर अशा पद्धतीने माझी कामं खरंच बघा खूप सोपी झालेली आहेत. जिथं अर्धा तास 1 तास मला लागायचा 15 मिनटामध्ये ही कामं माझी आवरली जातात. घड्याळ परत बंद पडलेली आहे. म्हणजे घड्याळाकडे लक्ष देऊ नका. आता टायमिंग सांगेन तुम्हाला दुपारची 1:30 किंवा 2 वाजले असतील. पण घड्याळमध्ये तुम्ही टायमिंग बघू शकता 3:30 वाजलेले आहेत. तर घड्याळ परत जे आहे ना बंद पडले ते काटेच एकमेकांना अडकत आहेत. म्हणजे नवीन आम्ही सेल घातलेला होता तर 2 दिवस चालले व्यवस्थित, आता परत आणि बंद पडलेले आहे. तर असो इकडं लगेच मी पायपुसण्या टाकलेल्या आहेत कारण आता आपण असंच गेलो की पावलं उठतात तिथं, त्यामुळे आणि फॅन ऑन केले आहेत सगळे. आणि तसं तर हवा इतकी भयानक आहे, फॅनची गरजच नाही आहे. खूप भयानक हवा येते दारातनं खिडकीतनं. समोर घरं असल्यामुळे हे असं होत असेल मला असं वाटतं. म्हणजे एकमेकांना घरं चिटकून असले ना इतकी हवा लागत नाही. पण हे कसं आहे आता समोरच्या साईडला एक पण घर नाही आहे आपलं, त्यामुळे खूप हवा येते भयानक. सकाळच्या वेळी तर सांगूच नका असं वातावरण होत आहे. एक पडदा राहिना ना, सोफ्याचे कवर राहिनात ना, गॅस दिवा देवापासला काहीच राहिना असं झालेलं आहे. त्याचे खेळण मी ठेवलेलं आहे ना शोकेसमध्ये ते पण सगळं उडून खाली पडतं. तर हे आलेले आहेत आणि आल्यानंतर फरशी पुसत आहेत. म्हणत आहेत किती पुसते, किती थकून जात असतील ना तू वेळभर करून थोडंसं मी पुसतो असं म्हणत होते. आणि मॉप घेऊन थोडंफार हेही केलं पण ते पाणी व्यवस्थित पिळत नव्हते त्यामुळे खूप पाणी झाले होते. तर परत मी आणखीन एक वेळा पुसलेलं आहे. तर तेच म्हणतात मी कुठलीही कामं केलं तर तुला आवडत नाही तू परत करते ते त्यांचं चालू असतं. असो फॅन लावले, पाणी लवकर हाडकलं जाईल. आणि मी शेंगा पण भाजून ठेवलेल्या आहेत. त्यांना म्हणलं की शेंगा वगैरे खाऊन घ्या तोपर्यंत, पण नाही खात. सगळं तिथंच ठेवलेले आहेत आणि मस्त आता जे बेडवर पडले मोबाईल वगैरे बघत म्हणत आहेत की जोपर्यंत तुझी कामं आवरत नाही तोपर्यंत मी बसतो, नंतर आपण काहीतरी खाऊया. तर असं यांचं असतं. जेवतेवेळेस असंच असतं की सगळी कामं जिथल्या तिथं ठेवा, अगोदर त्यांच्यासोबत जेवा. जी कामं तुमच्या हातात आहेत ते नंतर करा गेल्यानंतर, असं त्यांचं म्हणणं असतं. असो झालेलं आहे थोडंसं फास्टमध्ये मी फरशी पुसली कारण परत यांना फोन आला की मग जातात. मग फरशी वगैरे नंतर पुसलं तरी पण चालतं. तरी पण अर्धी झाली होती, आणखी थोडंफार राहिलेलं होतं, मी सगळंच पुसून घेतलेलं आहे. तर पूर्ण फरशी चकाचक झालेली आहे. आता करूया पोटपूजा. तर इकडे आंबे घेऊन आलेले आहेत आणि काय याचं नाव काहीतरी दरवेळेस मला सांगत असतात की याचं नाव हे आहे. या आंब्यामध्ये आळी किडा काहीच निघत नाही, खूप छान असतात असं म्हणतात. आणि जेव्हाही घेऊन येतात तेच आंबे घेऊन येतात, छान असतात खाण्यासाठी, चव खूप छान असते. ते आंबे जे आहेत मी 2-3 धुवून घेतले आणि बाकीचे मी न धुता ठेवलेले आहेत. कारण असं म्हणतात फळं ना धुवून ठेवू नये, ज्यावेळेस आपल्याला खायचं आहे त्याच वेळेत खायला म्हणजे धुवून घ्यावं. तर कलिंगडी आणलेला आहे. तर कलिंगड काय आता घेणार नाही कारण वातावरण थंडच आहे, त्यामुळे काही थंड वस्तू खावीशी वाटत नाही. आंबे घेतलेले आहेत, त्यांना शेंगा दिलेल्या आहेत. परत दही हे ते पण मी घेणार आहे. तर आता बोलत आमच्या इकडं खाणंपिणं होत आहे. आणि मेहंदी पण काढायची आहे मला कारण आता उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे, त्यामुळे फरशी पुसली थोडीफार उद्याची तयारी मी आज करत आहे. त्यामुळे ना थोडंसं फास्टमध्येच मी सगळी कामं आवरलेली आहेत. आज देवाला बघू शकता एकही कलरफुल फूल मला भेटलेले नाही, सगळे पांढरेच घातलेले आहेत. एकदम व्हाईट देवाला आणि व्हाईटच फुलं झालेले आहेत. आज पूजा वगैरे मी शेअर केली नाही कारण मला ना थोडीशी घाई गडबड सकाळपासून चालू होती माझी.
तर इकडं जे आहे ना शेंगा परत आंबे हे ते खायला घेतलेलं आहे, मी खाल्लेलं आहे. आता दही देत आहे ना, तर दही थोडं आंबट झालेलं आहे, तर मी काय केलं अगोदर थोडीशी साय आणि दूध टाकलेलं आहे आणि दही टाकलेलं आहे. हे दही ना खूप छान लागतं, म्हणजे आपण साय यामध्ये टाकतो आणि दूध पण टाकतो आणि साखर पण टाकलेली आहे. खूप छान टेस्टी दही पण तयार होतं. तर दही खाऊन झालेलं आहे, आंबे वगैरे खाऊन झालेले आहेत, पोटपूजा झालेली आहे. आता आम्ही निवांत बसलेलो आहोत. इतकं निवांत का बसलेली आहे मी, कारण मला मेहंदी काढायची होती आणि समजत नव्हतं काय काढायचं. म्हणजे मला ना डिझाईन काढता येत नाही, पण हे जे आहेत ना सगळ्या कामात परफेक्ट आहे, त्यांना सगळं जमतं. म्हणजे असं म्हणतात बघा, सर्व गुण संपन्न हे त्यांच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे जेही काम हातात घेतात करतात ते परफेक्टली, जसं मलासुद्धा जमत नाही. तर ते मेहंदी काढत आहेत. आता अगोदर थोडंफार मोबाईलमध्येही बघितलेले आहेत कशा पद्धतीने डिझाईन काढायचे आहे. तर एक सोपी डिझाईन मला दिसली, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही त्यामध्ये. आणि तसं तर मला ना जास्त डिझाईन काढण्यापेक्षा जे आपण हातामध्ये 5 टिकल्या देतो आणि टिकली समोर टिकली देतो ना, ती मेहंदी खूप आवडते आणि तशीच मला काढायची होती दोन्ही हातावर पण. पण हे म्हणत होते थोडीफार आपण ह्या हातावर मी डिझाईन काढतो, नंतर त्या हातावर तू स्वतःहून काढून घे. तर हे बघा अशी डिझाईन काढलेली इथे. म्हणजे मेहंदी वगैरे यांना काढता येत नाही, तरी पण थोडंफार बघितले की ते परफेक्ट करतात, त्यांना लगे डोक्यात बसतं. तर छान डिझाईन काढलेले आहेत आणि या फोनमध्ये आणखी मेहंदी राहिलेली आहे, ते पण मागच्या साईडला थोडीफार मेहंदी काढलेली आहे. अशा पद्धतीनं बघू शकता छान अशी बारीक बारीक डिझाईन काढलेले आहेत. आणि ही जी मेहंदी आहे ना खूप झटपट रंगते, म्हणजे पटकन धुलो तरी पण खूप छान रंगली जाते. तर फक्त 5 मिनिटच मी हातावरती मेहंदी ठेवलेली आहे आणि लगेच धुवून टाकली, तरी पण खूप छान ही रंगलेली होती. म्हणजे आपण जसं धुवलो तसं वाटत नाही की रंगलेली आहे, एकदम फिकी दिसते. पण थोड्या वेळानं बघितलं ना खूप अशी म्हणजे रंग खूप छान येतो, एकदम असा लालबुंद. तर मेहंदी वगैरे धुवून झाली. इकडच्या हाताला मला मेहंदी काढायची होती, तितक्यात वेदिका आलेली आहे. म्हणजे वेदिकाचं म्हणजे पेपर होता आज, त्यामुळे वेदिका आणि तिची मैत्रीण आलेली आहे. तर पाणी वगैरे दिलेलं आहे आणि जेव म्हणत आहे. तर नका म्हणत आहेत आता त्यांना, म्हणजे एसटीची टायमिंग झालेली आहे असं म्हणत होती वेदिका आणि गेली आहे थोडा वेळ बसून. तर इकडच्या हातावरची मेहंदी मी धुवली, थोडीफार रंगली आहे. थोड्या वेळानं तुम्हाला दाखवेन परत. खूप छान गाडी होते ते. आणि इकडच्या डाव्या हातावर मी माझंच मेहंदी काढून घेतली, जशी मला येते तशी काढून घेतली. दिनेश गेला होता गॅरेजला, आत्ता आलेला आहे आणि आलं तर आंबे वगैरे खायला घेतलेला आहे. परत मोबाईलचं चार्जर जे आहे ना ते खराब झालं तर नवीन आणून लावलेलं आहे. म्हणजे ते एक वेगळाच प्रॉब्लेम असतो मोबाईलचा, काही त्याचं हेच होत असतं. तर असं इकडे शेंगा पण थोड्याफार भाजलेल्या ठेवल्या होत्या, ते मी खायला घेतलेले आहे. तर दिवसभरात आज माझी हीच कामं झालेली आहेत, म्हणजे थोडीफार उद्याची तयारी मी केलेली आहे. परत मी लिस्ट बनवून दिली होती की पूजेला काय काय सामग्री लागणार आहे, कारण उद्या होणार नाही, उद्या आपली वेगळी धावपळ असते. तर कशा पद्धतीने मी वटपौर्णिमा केली, म्हणजे कशा पद्धतीने घरात पूजा केली, पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने केला, पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही दररोज बघा. आवडले तर लाईक जरूर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडे मी पूजेची सगळी सामग्री जी आहे ना ते काढून ठेवलेली आहे, म्हणजे गूळ शेंगदाणे सगळं लिस्ट बनवलेलं होतं. जी म्हणजे पूजेची सामग्री, फूल आहे, पान आहे, सगळं मी आजच आणायला लावलेलं आहे. उद्या आणायला काहीच ठेवलं नाही, कारण उद्या ना कसं असतं ना, ज्यावेळेस मला लागतं त्यावेळेमध्ये ते घरी वेळेत येतात ना, पोरं घरी येतात. म्हणजे दिनेश पण घरला जातो आणि वेळेत घरी येणार नाही, त्यामुळे मी अगोदरच आणायला होते. आणि इकडे जे आहे ना फुलं, म्हणजे मोगऱ्याची फुलं तर भरपूर लागतात, मी व्हिडिओमध्ये शेअर पण केलेला आहे. तर थोडीफार फुलं मी तोडून घेतली, कारण वरच्या साईडला फुलं आहेत पोहोचत नाही आहेत आणि मी गजरा बनवत आहे. पण गजरा मला बनवताच आला नाही, 1 तास लावलं मी ते बांधण्यासाठी. कसं 1 तासामध्ये मी गजरा बनवलेला होता.